नमस्कार, आपण पाहतात A6 TV मराठी न्यूज। मराठी भाषेचे संवर्धन, जतन, विकास आणि प्रसारासाठी शासन विविध उपक्रम राबवत आहे। त्याचाच एक भाग म्हणून नांदेड जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हा मराठी भाषा विकास केंद्र स्थापन करण्यात येणार असून या केंद्रामार्फत मराठी भाषेच्या संवर्धनाशी संबंधित विविध उपक्रमांचे नियोजन, समन्वय, नियमन आणि नियंत्रण केले जाणार आहे। यासाठी या केंद्रात मराठी भाषा अधिकारी यांचीही नियुक्ती करण्यात येणार आहे। कार्यक्रमास अधिष्ठाता डॉक्टर सुधीर देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। तसेच उप अधिष्ठाता डॉक्टर शीतल राठोड, डॉक्टर हुमैरा खान, डॉक्टर भावना भगत, डॉक्टर शिवानंद देवसरकर, डॉक्टर मोहन भंडारी यांच्यासह प्राध्यापक वृंद, नर्सिंग स्टाफ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉक्टर संजय मोरे, प्राध्यापक व विभाग प्रमुख सूक्ष्मजीवशास्त्र, डॉक्टर प्रदीप बोडके, प्राध्यापक व विभाग प्रमुख मनोविकारशास्त्र आणि डॉक्टर समीर, प्राध्यापक व विभाग प्रमुख शरीर विकृतीशास्त्र यांनी जबाबदारी पार पाडली। स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी अंगदानाचे सामाजिक, वैद्यकीय व मानवी मूल्य अधोरेखित करणारी प्रभावी व प्रेरणादायी भाषणे सादर केली। परीक्षकांनी घोषित केलेल्या निकालानुसार डॉक्टर युवराज बरसाळे, डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांनी प्रथम क्रमांक, कुमारी गौरी शिंदे यांनी द्वितीय क्रमांक, कुमारी रुचिका राठोड यांनी तृतीय क्रमांक, तर श्री कन्हैयालाल व कुमारी मानसी कुंभकर्ण शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय यांनी उत्तेजनार्थ पारितोषिके मिळवली। विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली। आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना उद्योजकांबरोबर संवाद साधला, MIDCच्या अधिकाऱ्यांशी देखील संवाद साधला आणि उद्योजकांसाठी दोन महत्त्वाचे निर्णय घेतले की डबल टॅक्सेशन होतं ते रद्द करून सिंगल टॅक्स घेण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। अग्निशमन दलाचं शुल्क जे 6 रुपये केलेलं होतं ते पुन्हा एकदा 1 रुपये 70 पैसे करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे। मराठी भाषा विभागाचा जो आढावा घेतला त्याच्यामध्ये सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जिल्हा मराठी विकास केंद्र हे नांदेडमध्ये आम्ही सुरू करतोय। मराठी भाषेचा विभाग देखील आम्ही नांदेडमध्ये सुरू करतोय। असे विविध निर्णय आज दोन्ही विभागाचे नांदेडमध्ये येऊन मी घेतलेले आहेत।